आज विशेष आनंद होतो आहे की आम्हाला जो धम्म दिला, म्हणजे आम्ही हे जे विहार होण्यापूर्वी दर गुरुवारी घरोघरी वंदना घेत होतो. बरोबर. आणि त्या वंदनेसाठी आयुष्यमान भोसले सर हे कुठून यायचे तर ते पेपर मिल थेरगाव बाजीराव बारणे थेरगावला राहायचे. तर थेरगाववरून ते पडत्या पावसात देखील येत होते. त्याच्यामुळे आम्हाला एवढा अभिमान आहे. आणि आमच्या वैयक्तिक शिंदे कुटुंबियांना अगदी त्यांच्या, मला वाटतं त्यांच्या सगळ्या मुलींच्या लग्नाला मला पत्रिका दिलेली होती सरांनी. ती छान. थेरगावला मोरयामध्ये लग्न झालं होतं. बरोबर. त्या लग्नाला आम्ही उपस्थित होतो. बरोबर. त्याच्यानंतर भोसले सर राहायला कुठे गेले? जांभे गेले. डांगे चौकात देखील मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्याच्यानंतर शेवटी जांभ्याला गेले. त्यावेळेला इथं 16 नंबरला, मला वाटतं 16 नंबरला त्यांनी त्यांच्या कन्याने एक शॉप देखील टाकलं होतं. शॉपच्या ओपनिंगला देखील मी होतो. वैशाली. म्हणजे एवढं त्यांचं आमच्यावरती प्रेम होतं. बरोबर. वैयक्तिक आमचे रिलेशन होते. आणि भोसले सर जे विहारात 2 गोष्टी सांगितलेल्या त्या फक्त मी सांगतो आणि थांबणार आहे. त्यांनी एक गोष्ट सांगितली होती आम्हाला विहारात असताना की तुम्ही प्रत्येक गावामध्ये एक घर बांधा. बस किती असं छान. त्यांनी सांगितल्यानंतर एक ते कुटुंब होतं. त्या कुटुंबाने काय केलं की प्रत्येक गावामध्ये गेला आणि घर बांधत राहिला. पण त्याला काही संदर्भ कळला नाही. बरेच कालावधीनंतर त्यांनी एका माणसाला विचारलं आणि त्या माणसाने सांगितलं की तू प्रत्येक गावामध्ये एक माणसाबरोबर असे रिलेशन प्रस्थापित कर, मैत्री भावना, चांगले संबंध त्या माणसाशी प्रस्थापित कर की त्या ठिकाणी गेल्यानंतर तुला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि दुसरा एक त्यांनी असा किस्सा सांगितला होता की कुठेही जायचं झालं तर सकाळी शेतात जायचं झालं तर तू सूर्य म्हणजे सावलीत शेतात जा आणि सावलीतच शेतातून येईल. तर त्यावेळेला ते ग्रस्त गेले आणि गेल्यानंतर यांनी काय केलं की घरापासून शेतापर्यंत मंडप टाकला. अरे बापरे, क्या मंडप टाकल्यानंतर सावलीत जायचे आणि प्रबोधन परत यायचे. आणि मग बऱ्याचशा कालावधीनंतर कळलं की बाबा हे काय आहे, हे तर सावलीत जातात सावलीत येतात. अरे म्हटले, एका जाणकार माणसाने सांगितलं, म्हटलं त्याचा अर्थ असा नाही, सूर्योदयापूर्वी तू शेतात जा म्हणजे सावलीत, आणि सूर्यास्त झाल्यानंतर तू शेतातून परत ये. म्हणजे एवढा वेळ तू शेतातच राहिला पाहिजे, एवढा वेळ तू काम केलं पाहिजे. एवढं आम्हाला ते प्रेमाने सांगायचे. आणि त्याचबरोबर हा जो वारसा पुढे नेलेला आहे तर त्या आमच्या तिथे ताई बसलेल्या आहेत, त्या ताईंना आणि त्यांच्या ज्या पुढे कन्या आहेत त्या कन्याला लाख लाख धन्यवाद. आणि सरस म्हणजे ही भोसले सरांना खरी आदरांजली आहे. त्यांचं जे हे काम आहे ते पुढे त्यांच्या कन्या नेतात. त्यांच्या साथी ज्या आहेत त्या आता इथे आल्याबरोबर ताईंनी मला सप्रेम जयभीम केला, कारण त्या माझ्या घरी आलेल्या आहेत. मी अनेक वेळेला त्यांच्या घरी गेलेलो आहे. त्याच्यामुळे त्यांनाही ती जाणीव आहे. आणि एवढं कन्यानी पुढे त्यांचा भोसले सरांचं काम नेलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या शिंदे कुटुंबियाच्या वतीने, आनंद विहाराच्या वतीने मी त्यांना लाख लाख त्यांना धन्यवाद देतो. आणि असंच पुढे त्यांच्या कार्याची धुरा तुम्ही सांभाळून, संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचं नाव तर आहे, पण पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे. तर त्यांच्या कार्याची अशीच आपण महाराष्ट्रभर धुरा व्हावी आणि त्यांना असंच आजरामर ठेवावं, एवढी मी आपल्या चरणी प्रार्थना करतो. नक्की. साधू साधू साधू.